नमस्कार दोस्तों, स्वागत है आपके भाई के व्लॉगिंग वाले चैनल पे। तो दोस्तों, अपना चैनल मराठी चैनल है और आप मेरे को प्यार दोगे तो भारत में इज्जत मिलेगा और लाइक करोगे तो समाज में इज्जत मिलेगा। तो आपके भाई को प्यार दो और समाज में इज्जत दो। तो दोस्तों, मराठी भाषा सुंदर भाषा है और आप भी थोड़ा थोड़ा करके सीख लो और अपना चैनल का फैमिली मेंबर बन जाओ। तो चलो वीडियो को शुरू करता हूँ और मिलते एंड में। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी तुमचा लाडका सौरभ वेंगुर्लेकर म्हणजेच कोकणी सौरभ। तर आपण आज आलो आहे जंजिरा किल्ल्यावरती आणि जंजिरा किल्ल्यावरती आता बघूया आपली 22 किलोमीटरचा पूर्ण किल्ला आहे। बघूया पूर्ण शेअर करू। सगळ्यात तोफ आहे, सगळ्यात म्हणजे भारतातील 3 नंबरची तोफ आपल्या इकडे जंजिरा किल्ल्यावरती आहे। तर ती पण आता बघूया आपण वरती जाऊन आणि सगळं बघा। एक नंबर व्हिडिओ आहे। 45 मिनिटामध्ये एवढा सगळं फिरायचं आहे आपल्याला। मला तर नाही वाटत 45 मिनिटात सगळं होईल, पण जे जे तुम्हाला दाखवता येईल ते आपण पूर्ण प्रयत्न करू 100%। मंडळी, सध्या इथे काम चालू आहे इकडे सगळीकडे किल्ल्याचं। नाहीतर आपल्या इथे गाईड असतात आणि हे पूर्ण गाव त्या टायमाचं इथे सगळ्यांची घरं, बाथरूम, राहायला सगळं इकडे होतं। तर विचार करा ना तुम्ही सुद्धा, ते इथे आपण पाण्याच्या टाकीजवळ आता हळूहळू पोचतोय आणि बघूया पाण्याची टाकी बघू। एवढ्या खोल समुद्र, म्हणजे खोल समुद्रामध्ये पण गोडं पाणी भेटणं, तर हे ते पाण्याचं तळ आहे। याची माहिती जर आपल्याला भेटली तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो। हे तळ आहे पूर्ण। या टायमात तळ एवढ्या खोल समुद्रामध्ये पण, आणि हे 40 फूट खोल
आणि हे पण सेम छोटंसं पाण्याचे झरे, म्हणजे बोलतो ना आपण त्याला पाण्याचे झरे. नंबर कशी त्या टायमाला बनवलं असेल, खतरनाक एकदम. बघूया अजून पुढे काय काय. याची माहिती जर त्या बोर्डवरती दिसली ना तुम्हाला दाखवतो, ती पण बघा तुम्ही. आताशी आपण एक पहिलं तळ बघितलं. मंडळी, आता आपण जे समोर बघतोय तो एक चोर दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजांपैकी एक राजापुरी गावाच्या दिशेने पूर्वेकडे उघडतो. तर मंडळी, जंजिरा किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून एकूण 3 दरवाजे आहेत, 2 मुख्य दरवाजे आणि एक चोर दरवाजा. तर आपण आता चोर दरवाजाजवळ आहोत. मागे जे बघितलं ते पहिलं तळ आहे पाण्याचं आणि हे दुसरं तळ. इथे स्टार्टिंगला जर तुम्ही येत असाल इथे तर तो बघितला, खालती पहिला उतरला का इथे दुसरं तळ आहे. हे बघू शकता तुम्ही. आता सध्या पाणी आटलंय, म्हणजे आता कमी कमी होत चाललंय. आता वाजले 12-18, आता पाणी कमी झालंय. नाही एवढ्या जर म्हणजे समजा 5 नंतर भरती परत चालू होईल. त्या लाटा एवढ्या आपटून सुद्धा पण ती बांधकाम अजून मजबूत आहे, म्हणजे कमालचं बांधकाम आहे. बघा तुम्ही पण, तुम्हाला दाखवतो. तर मी स्वतः बघतो माझ्या डोळ्यांनी. तुम्ही नक्कीच मुरुडला आलात तर मुरुड जंजिरा किल्ला नक्कीच बघा आणि भेट द्या. इकडे येण्यासाठी बाहेरून 80 रुपयाचं तिकीट आहे एका माणसाचं आणि किल्ल्याचे 25 रुपये. तर आपल्याला तिथून बाहेरून बोट घेऊन येते 80 रुपयाची एकाचे. आणि 3 वर्षाखाली मुलगा असेल लहान तर त्याला फ्री आहे. त्याच्यावरती सगळं पैसा 80 रुपये. ठीक आहे, तरी पण आता काय किल्ल्यावरती तसं पाण्यात आहे तर द्यावंच लागतं. सिंधुदुर्ग आपण जरी मालवण किल्ला गेलं तरी मालवण किल्ल्याला पण बोटीला पैसे द्यावेच लागतात. तर काय करू नाही शकत आपण त्यासाठी. तर बघा सगळ्यात वरतीच आपण आता आलो आहे. आपण तळं बघितलं, भारतातल्या 3 नंबरवरती आपली आहे जी तोफ या किल्ल्यावरती ती बघितली. आणि आपले सगळे जे म्हणजे सगळीकडे नजर आपले ठेवल्यात किल्ल्यासाठी. एकदम समोर जो दिसतोय ना तो महाराजांनी किल्ला बांधायला घेतलेला, कारण का हा आपल्याला जंजिरा किल्ला आहे ना जिंकता आला नव्हता म्हणून. तर कारण राजपुरी भाग हा जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असला तरी जंजिरा हा किल्ला सिद्दीकडून त्यांना घेता आला नाही आणि म्हणून त्यांच्या चुकीच्या कामावर पायबंदी घालण्यासाठी महाराजांनी जंजिऱ्याच्या काही अंतरावरच पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. हे ते पाण्याचा टाकी, पियाच्या पाण्याची टाकी आणि हा पूर्ण बाजूनी सगळा जंजिरा किल्ला पाण्यातला. एकदम सुंदर. विचार करा ना त्या टायमाचं हे जे इथे राहणारे लोक असतील कशी राहत असतील. त्यांना बाहेर जायला इथे सगळी गाव होती, बाजार बिजार सगळं काय काय होतं. पण आता आपल्याला 45 मिनिटामध्ये नाही फिरताना, मोठी राईड करायला लागेल त्यासाठी. मोठाच्या मोठा लांबलचक फक्त ना तिथूनच बोटीला आपल्याला येऊ शकतो. राजापुरी गाव आहे तिथे, म्हणजे इकडची जी सगळी लोकं होती त्या टायमाला तो राजा इकडून जो पळून गेला त्यानंतर इकडची लोकं सगळी बाहेरच्या गावात तिकडे जे समोर दिसते राजापुरी गावात जाऊन सगळे थांबले आणि तिकडेच स्थायिक झाले. तिथून मग नंतर या इकडे येण्यासाठी त्या बोटी वगैरे मच्छीमार सगळी लोक बांधव आपली सगळी इकडेच या गावात राहतात. दिसत आहेत नाही सगळ्या तुटले सगळं बांधकाम. या टायमाला इथे सगळी ती लोकं राहत होती आणि त्यांची जी घरं असू शकतात. तर एक नंबर असं वाटतंय.
तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जंजिरा किल्ला खूप मोठा आहे खरा. तर आपल्याला आता खरं 45 मिनटाचाच फक्त टाईम होता, तर अजून इथे या बाजूला जाता नाही आलं. तर नेक्स्ट टाईम जास्त टाईम काढून आपण ती साईड क्लिअर करू. आता आपण ही पूर्ण साईड तोफ 2 परत 2 आपल्या पाण्याच्या टाक्या दाखवल्या तुम्हाला, परत ती तोफ दाखवली, वरतून जो व्ह्यू येतो तो सगळं दाखवला. आणि संभाजी महाराजांनी जो तिकडे किल्ला जो बांधलेला तो अर्धवट राहिला आहे, तो पण आपण दिसत नाही, तो खूप लांब आहे इथून. तर तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे, तो पण बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, काळजी घ्या, येतो.